आपण सर्वांना माझा नमस्कार। तर माझ्या स्वयंपाकघरात मी आज फणसाची भाजी बनवलेली आहे, ते पण कमी तेलामध्ये आणि घरगुती मसाल्यातच केलेली आहे भाजी। आणि घरचाच काळा मसाला, कांद्याचं ती पेस्ट टाकून सगळं केलेली आहे अशी। आणि मधमध चांगली शिजू दिलेली आहे भाजी मी। मग आता ही भाजी शिजल्याच्या नंतर मी चमच्याने हे केले, का तर गरम भाजी होती हाताला पोळती म्हणून मी हे करून बघितलेली आहे। तर चांगली शिजलेली आहे भाजी ही, आणि हाताला पोळत होती म्हणून मग पुन्हा मी भाकरीचा तुकडा थोडासा घेतला आणि बघितले तर मधमध चांगली भाजी शिजलेली होती। मग आता ही भाजी शिजली तर मी हे अगोदर दुपारचा माझा जेवणाचा वेळ झालेला आहे, मी जेवून घेतल्याच्या नंतर मग तुम्हाला ह्याची रेसिपी सांगणार आहे मी सगळी। तर ही अशी एवढी टेस्ट भाजी आहे ना, ही अशी सगळा मसाला टाकून। आणि फणसाची भाजी तर आवर्जून करून खावावी। तर घरच्याच आमच्याच घरी शेतामध्ये झाड आहे फणसाचं, भावाच्या शेतामध्ये आमच्या वडिलांनी लावलेलं आहे। तर मग मी असं गॅस बंद करून घेतलेला आहे आणि ताट पण घेतलेलं आहे जेवणाचं, दुपारची जेवणाची वेळच आहे। तर मग आता भाजी बंद केल्याच्या नंतर मग आता हे जेवण घेते मी एवढं सगळं। आणि टमाटी चटणी, भात, भाकरी, फणसाची भाजी असं आज जेवणाचा मेनू आहे माझा। तर मी दररोजच वेगळ्या वेगळ्या भाज्या करून खाते, चांगल्या हिरव्या ते सगळ्या। मग फणसाची भाजीसाठी आपण करून कशासाठी खायचे म्हणजे आपल्या शरीराला थंड पण असते फणसाच्या भाजीने, आणि किडनीला पण प्रॉब्लेम होत नाही ह्याला। तर भाजीला रेषा रेषा भरपूर असतात, एकदम कळ्या असल्याने। मी दुसरी वेळेस केलं तर कधी दाखवीन सगळं चिरून ते, पण आता तरी हे एवढंच झाडण ते दाखवलेलं आहे मी, फणसाचं झाड ते। तर असं माझ्या वडिलाच्या शेतामध्ये पुण्यतिथी होती तर गेले होते मी। तर मग ही अशी झाडाला एवढे फणस लागले होते, आणि कवळा फणस म्हणजे भाजी तर खूपच टेस्ट बनते त्याची, बिया पण नसतात कवळ्या फणसामध्ये। आणि मी काहीच घेऊन गेले नव्हते, चाकू इळा काहीच घेऊन गेले नव्हते। तर मग हाताने असं तोडायला बघितले, तुटतच नव्हतं। मग दुसरंच फणस तोडून घेतलं, याला सोडून दिलं या फणसाला मी, आणि मग दुसरं फणस मोठं वरी माझ्या डोक्यावरी होतं ते तोडलेलं आहे मी। आता असं फणसा खूप अवघड असते तोडायला, तरी पण कसं तरी तोडले मी हातानेच, कशाने बगर इळीचं ते तोडलेलं आहे मी असंच। ह्याच्यातून दूध पण निघते फणसामधून, आंब्याचे झाडं पण भरपूर आहेत, आता आंबे पण येणार आहे, आता तोर आलेला होता। मग आता ही असं खोबरं, कांदा, टमाट्यामध्ये लसूण आणि कोथिंबीर टाकून मी थोडंसं भाजून घेतलं होतं सगळं चांगलं खरपूस। आणि हे फणस असं चिरून घेतलेलं आहे, आणि हाताला तेल लावून चिरावं लागतं फणस। त्याचं दूध असते ना, दूध लागलं तर निघतच नाही, 2-3 दिवस निघत नाही हाताला लागलं तर, आणि हात पण चिरून जाते त्याच्याने त्या दुधाने। मग आता हे असं ठेवल्याच्या नंतर मी पाण्यामध्ये टाकून ठेवलेलं आहे चिरून, असं मोठ्या मोठ्या एकदम फोडी करून फणसाच्या। आणि हे शेतातलेच हिरवेगार धने आहेत चांगले ताजे ताजे। तर हे मिक्सरमध्ये मला पेस्ट करून घ्यायचं आहे, कच्चेच धने, कच्चे जिरे असं घेतलेलं आहे मी। भाजून पण घेऊ शकतो, पण असे पण घेतले तर तेलामध्ये फ्राय होतातच। मग आता हे टमाटर ते भाजलेलं होतं मी चांगलं, तर हे सगळं टाकून घेतलेलं आहे प्लेटमधलं मी मिक्सरच्या भांड्यामध्ये। आणि ह्याला आता एकदम बारीक पेस्ट करायचं एकदम छान। तर ह्याचं बारीक जेवढं पेस्ट केलं तेवढं भाजीला टेस्ट येते चांगली। आणि फणसाची भाजी मला तर कितीतरी टेस्टी राहते, आणि आपल्याला पौष्टिक पण असते शरीराला खायला ही भाजी। तर धने ते एकदम छान टाकून घेतलेले आहेत मी, चांगले दळून घेतलेले आहे असं हे चांगलं एकदम बारीक पेस्ट करून घेतले। थोडंसंच पाणी टाकलं होतं मधामध्ये, जास्त पाणी टाकल्याने मग चव येत नाही, सुकं तर दळतच नाही मिक्सरमध्ये, म्हणूनच मी थोडंसं पाणी टाकून दळते कधी पण। गॅस पेटून घेतलेला आहे असा मी, आणि गॅसवर कढई पण ठेवलेली आहे तापायसाठी। आणि मी अगोदरच सगळं मसाले ते काढून घेते। तर फुलपात्रामध्ये थोडंसंच तेल घेतलेलं आहे मी। तर एवढ्याच तेलामध्ये भाजी एवढी टेस्ट लागली होती ना, खूपच टेस्ट लागली होती, जास्त तळल्याने ते खूपच तेल होते भाजीला, मग त्याच्यामुळं असंच करून खावा म्हणलं। तर हे सगळं घेतलेलं आहे मी तयार करून, जिरे टाकून घेतलेत अगोदर, आणि मोहऱ्या मी स्वयंपाक करण्याच्या अगोदर सगळं प्लेटमध्ये काढून घेते, आणि पुन्हा मग सगळं पद्धतशीर एकदाच मापाने काढून घेतलं ना पटकन टाकता येते पण येते। लसण अद्रक हे घेतलेलं आहे एवढं, 2 चमचे होतं लसण अद्रक चांगलं, आणि हे पेस्ट चांगलं कुटून घेतलेलं होतं मी बत्त्यामध्ये। मग आता हे असं परतून घ्यायले मी आता चांगलं, ह्याला खरपूस चांगलं भाजू द्यायचं।
आणि हे मिक्सरमधला मसाला काढून घेतला आहे आणि मिक्सरचं भांडं धुवून फुलपात्रामध्ये पाणी पण काढून घेतलेलं आहे. आता लसूण तर चांगला खरपूस भाजला आहे आणि कढीपत्त्याचं तर झाड माझ्या घरीच आहे. कढीपत्ता नेहमीच टाकते मी स्वयंपाकात. आणि लाल तिखट, हळद आणि ते काळा मसाला घरगुती आणि मीठ, आणखीन पनीर मसाला पण होता मी थोडासा त्याच्यामध्ये टाकला होता. आणि जेवढं लाल तिखट घेतलं तेवढंच आपण मीठ पण घ्यायचं, भाजीला टेस्ट येते चांगलं. आता हे कांदं आणि टमाटर खोबरंचं पेस्ट होता ते पण टाकून परतून घ्यायले मी लगेच. मोठा गॅस असल्यामुळं पटपट होऊन जाते हे. आणि भाजी शिजायला 1 तास लागते कंप्लीट. पाणी पण ठेवलेलं आहे इकडे गॅसवर गरम व्हायला. फणसाच्या भाजीला गरमच पाणी टाकायचं, थंड पाणी टाकायचं नाही. शिजायला जास्त वेळ लागते त्यामुळं गरम पाण्यामध्ये शिजवावं लागते सगळं हे. तर हे असं चिरून घेतले मी एवढ्या छान याला मोठे मोठे पीसेस. तर आणखीन पाण्यातून काढायचेच पण आहे त्याला. आता हे चांगलं याला तेल सुटूस तर हे मसाला चांगला भाजून घ्यायचा. आणि कोणची पण भाजी केली तर आपण मनापासून केली ना खूपच टेस्टी होते भाजी ही. मग आता हे असं आपण जप पण करायचा स्वयंपाक करताना, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, असा जप चालू राहू द्यायचा आपला स्वयंपाक करताना कधी पण. तर आता हे फणसाचे तुकडे मोठे मोठे केलेले हे पाण्यातले असे काढून घ्यायले. ह्याचं काळपट पाणी निघते, लगेच ह्याचा कलर चेंज होऊन जाते. पांढरं व्हायसाठी पण आपण जास्त पाण्यामध्ये ठेवलं पाहिजे. चिरताना पण पद्धतशीर चिरावं लागते. आता हे सगळं पेस्ट चांगलं तेल सुटलेलं आहे ह्या पेस्टमधून. आणि फुलपात्रामध्ये मी मिक्सरचं भांडं धुवून घेतलं होतं ना, ते पण पाणी थोडं थोडं ह्याच्यामध्ये टाकायचं आहे. तर हे पाणी थोडं थोडं टाकून चांगलं आणखीन परतून घ्यायचा आहे मसाला, ताकी भाजीला खूप टेस्ट येते आणि मसाला पण करपणार नाही. तर जेवढं होतं तेवढं पण टाकून घ्यायचं. आता हे पाणी गरम झालं होतं म्हणून मी ह्याच्यावर झाकून ठेवलं, ताकी थंड होणार नाही म्हणून. आणि हे सगळंच पाणी आता टाकून घेतलेलं आहे मी. हे पुन्हा एकदा सांगते की मिक्सरमध्ये जी ग्रेव्ही असते ना उरलेली, त्याच्यामध्ये फेकून कशाला द्यावा म्हणून मी पाणी टाकून फुलपात्रात काढून घेतलं होतं ते. आणि ते सगळंच पाणी टाकून मग पुन्हा हे सगळं शिजलं होतं. मसाल्याला खूप टेस्ट येते असं पाणी टाकून थोडं थोडं शिजल्याने. आपण पण करून पाहू शकता असं. आणि कमेंट्स पण करून सांगा कशी रेसिपी वाटली काय नाही ते. आणि नवीन कुणी असलं तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि उर्मिला स्वयंपाकघरात आपण सर्वांचं स्वागत आहे मनापासून. तर मग हे आता पाण्यातून काढलेले सुकून गेलेत असे आता हे सगळे. आता हे फणसाचे तुकडे सगळे खाली परतून घ्यायचे, चांगले परतून घेतल्याच्यानंतर असे हे मसाल्याला सगळे एकजीव होते. आता मग हे एकजीव झाल्या झाकू शिजवावं लागते हे. आणि लगेच पाणी टाकायचं नाही. मग 15 मिनिट तर चांगलं परतून घ्यायचे हे फणसाचे सगळे हे तुकडे केलेले मसाल्यामध्ये. मसाला आणि फणसाचं हे सगळे तुकडे एकच जीव होऊन जावं असं मिसळून 15 मिनिट तर करायचं. आणि 1 तास तर लागतेच भाजी शिजायला. तर गरम पाणी मला 2 गंज लागले होते. मी झाकू असं मधातून काढू परतीत होते. चांगलं करपू द्यायचं नाही आपल्याला हे. तर आता आणखीन 15 मिनटाच्या नंतर बघायला तर काय असं चांगला कलर चेंज झालेला आहे याचा आता. आणि तेल पण सुटलेलं आहे, मसाले लागलेले आहेत फणसाच्या तुकडेला. मग आता ह्याला गरम पाणी लागणारं ते पण टाकायचं आहे ह्याच्यामध्ये गरम पाणी. तर गरम पाणी मी जे गंज घेतला होता ना त्याच्याने मला 2 लागले होते. अगोदर टाकून मी हे केलं होतं, मी शिजलं होतं 1 गंज पाणी हे एवढं असं टाकून. पण 1 गंज पाण्यामध्ये शिजलेलं नव्हतं म्हणून पुन्हा आणखीन 1 गंज पाणी गरम ठेवलं आणि मग त्याला शिजलं. तर फणसाची भाजी तर शिजायला खूपच वेळ लागते आणि पद्धतशीर पण करावं लागते फणसाची भाजी. ह्याच्यामध्ये बिया तर बिलकुलच नाहीत खायला, त्यामुळे इतकी टेस्ट भाजी लागली होती ना, ही खूपच टेस्ट लागली होती भाजी. आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटते काय नाही नक्की सांगा. आणि तुम्हाला आणखी नवीन कोणची रेसिपी दाखवायची असली करून तर मी फक्त माळकरीच आहे आणि भाजीपालाच, हिरव्या भाजीपाला असेच बनवते, कधी मसाल्याच्या भाज्या बनवते. तर हे असं झाकून आणखीन शिजवायचं आहे आपल्याला झाकू ताकी लवकर शिजन म्हणून. तर कुकरमध्ये पण शिजलं तर चालते, पण मी कढईमध्ये शिजून घ्यायले. भाजीचे हे तुकडे मोठे मोठे आहेत म्हणून फणसाचे परतायला ते येते म्हणून मी आता हे शिजले की नाही बघून घेते. तर बिलकुलच भाजी शिजलेली नव्हती. तर हे अशी थोडीशी शिजली होती अर्धी भाजी. मग अर्धी भाजी शिजायसाठी पुन्हा एकदा गरम पाणी केलेलं ह्या भाजीमध्ये टाकलं. आता हे एवढं गंज भरून नाही, एवढं अर्ध्याच्या थोडं वरी आहे पाणी. मग हे टाकून एवढं
परफेक्ट झालं होतं. पाणी, मीठ, चटणी, मसाले ह्या भाजीला सगळं पूर्ण असं चांगलं पद्धतशीर भाजी शिजलेली होती. एकदम मधमध गाळ भाजी आणि खायला पण पचायला पण चांगली असती भाजी. भाजीसोबत उर्मिला स्वयंपाकघरात आपण सर्वांचं स्वागत आहे.